अडचणीच्या काळामध्ये संधी शोधण्याचं काम आपण प्रत्येकानं केलं पाहिजे. सुनीता विल्यम्स नावाची एक अंतराळवीर झाली बघा. भारत देशाची अमेरिकेवरून अंतराळवीर होती ती. 8 दिवसाचा प्रवास करण्यासाठी निघाली होती. पण 8 दिवसाचा प्रवास करत असताना अवकाशामध्ये काहीतरी त्या यानामध्ये बिघाड झाला आणि 9 महिने तिथं राहावं लागलं. काय धर्म आहे महाराज आपला, काय संस्कृती आहे आपली. ज्यावेळेस ती सुनीता विल्यम्स वर होती ना, त्यावेळेस तिच्यासोबत गणेशजी होते, गणपती बाप्पा. तिच्यासोबत श्रीमद भगवत गीता होती. कालची मुलाखत तिची ज्यावेळेस पाहिली ना, त्यावेळेस स्वाभिमान वाटायला लागला की आमचा जन्म या हिंदू धर्मामध्ये झाला. आणि खरंच हिंदू धर्मासारखा धर्म नाही महाराज. 9 महिने त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संकटात सापडली होती. पण त्या संकटामधून सुद्धा 100 ते 100+ संशोधन तिने केली. म्हणजे संकटामध्ये सुद्धा संधीचं सोनं करण्याचं काम त्या सुनीता विल्यम्सने केलंय. तिचं पाहिल्याच्या नंतर वाटत नव्हतं, असं वाटत होतं की निघून गेल्या. पण काल ज्यावेळेस त्यांची पत्रकार परिषद घेतली ना, त्यावेळेस तिला विचारण्यात आलं तुम्ही 9 महिन्यावर काय केलं. त्यावेळेस त्या सुनीता विल्यम्सनी सांगितलं 9 महिने मी तिथं भगवद्गीता सुद्धा वाचली, भगवद्गीतेची सुद्धा प्रेरणा घेतली. आणि 9 महिने माझ्या सोबत जे होते ते माझे गॉड, माझे देव, माझे गणपती बाप्पा माझ्या सोबत होते. इंडियन कल्चर तिनं सांगितलं, इंडियाची संस्कृती तिनं सांगितली. त्यावेळेस स्वाभिमान आणि अभिमान वाटला की या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, संतांच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचं बोट पकडण्याचं भाग्य आपल्या नशिबी आलंय.